हे गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इट्स रिचा. तर वर्षाच्या सुरुवातीलाच माझ्या पॅरेंट्सनी एक ट्रस्टची स्थापना केली होती, जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून. आणि त्यानंतरच त्यांनी एक फ्री मेडिकल चेकअप कॅम्प एका गावामध्ये राबवली होती. तर त्या दिवशीचा आमचा तो कार्यक्रम कसा पार पडला ते आज आपण पाहणार आहोत. रविवार दिनांक 31/1/2021 रोजी आज आपल्या नियोजित जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टचं उद्घाटन होत आहे. या ट्रस्टच्या उद्घाटनाकरिता तसेच आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता रेव्हरंड फादर जो बरोबर आलेला आहे. आपण कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आपण राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करूया. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे. गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. धन्यवाद. मी आपल्या ट्रस्टच्या अध्यक्षा विनंती डिसूजा मॅडम यांना नम्र विनंती करतो की त्यांनी पात्रांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आता आपण आशीर्वाद विधीला सुरुवात करूया. प्रिय बंधुगणीनो, देवाच्या नावानं केलेली सुरुवात अत्यंत चांगली असते, आपला विश्वास आहे. त्याच विश्वासामध्ये जीवनज्योती ट्रस्ट, लोकांचा आनंद हाच आमचा आनंद, हे ब्रीदवाक्य घेऊन आज या सुंदरशा ट्रस्टची सुरुवात आपली भगिनी वेदंकनी आणि त्यांचे सहकारी करत आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी जगावं ही निर्माणकर्त्या परमेश्वराची इच्छा आहे. मग जो परमेश्वर जो आपण मानतो त्याची इच्छा आहे. ही इच्छा सफल करण्यासाठी आपण ह्या ट्रस्टवरती देवाचा आशीर्वाद मागूया. आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा. हर्ष करा जल्लोष करा, प्रभुरायाशी गान करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. मुझे गीत प्रभुला गाऊया गीत. याच दिनी आम्ही घेतो आशीर्वाद प्रभुरायाचा. हर्ष करा जल्लोष करा, प्रभुरायाची गान करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. मुझे गीत प्रभुला गाऊया. प्रिय बंधुभगिनींनो, कोणत्याही कार्याची सुरुवात देवाच्या शब्दानं केली जातो. आज तो देवाचा शब्द निवडलेला आहे, तो आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. मग तो ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा असो की इतर देवावर विश्वास ठेवणारा असो, ते आपण लक्ष देऊन ऐकूया. या देवाच्या शब्दामध्ये या ट्रस्टचं कार्य सामावलेलं आहे, तो आपण ऐकूया. मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्याच म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तहानेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले,
उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, तेव्हा तानेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले असे आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार माना. जय बापा जय पुत्र जय आज्ञादेवा, जय बापा जय पुत्र जय आज्ञादेवा, आशीर्वाद कृपेचा आम्हाला द्यावा. जय देव जय देव, जय बापा जय पुत्र जय आज्ञादेवा. विनंती करतो की त्यांनी आपल्या ट्रस्टला जी रिबिन लावलेली आहे त्याचं फीस कापून उद्घाटन करावं. एक मिनिट हा. मॅडम हे द्या. ओके सर, इकडे बघा. आशीर्वादानं हे पवित्र पाणी आशीर्वादित केलेलं आहे. तिथली सर्व कार्य तू आशीर्वादित कर. या कार्याला गती यावी पुढे या पवित्र पाण्याचा स्पर्श आयोजकांना आणि जे भाविक येणार आहेत त्यांना सुद्धा कर. याद्वारे या सर्व दुष्ट प्रबोधितचा नाश होईल आणि शाश्वत जीवन जगण्यासाठी मला आरोग्याची देणगी मिळेल. तुम्ही सुंदरसं कार्य सुरू केलेलं आहे, ते अथक श्रमानं असंच भरभराटीला यावं अशा प्रार्थना सदिच्छा आपल्या देवळातले प्रमुख धर्मगुरू फादर विजय, तिन्ही कॉन्व्हेंटचे सिस्टर्स आणि आपले सर्व भाविक मला देत आहेत. अशी कर्म करण्यासाठी परमेश्वर प्रोत्साहन देतो आणि आर्थिक सहाय्य जे NGO आहेत, गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, त्याच्यातून ही कामं केली जातात. ही कामं करण्यासाठी आपली भगिनी वेलंकनी आणि त्यांचा जो परिवार आहे त्यांना मी प्रार्थना सदिच्छा देतो. आणि मला तिथून जावं लागतं, थोडा आनंद होतो जाण्यासाठी, पण दुःखही आहे. पण संमिश्र भावना व्यक्त करीत असताना मी माझे 3 शब्द संपवून घेतो. थँक्यू. सुडल मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत वेलंकनी डिसूजा मॅडम त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. आपल्या ज्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत वेलंकनी डिसूजा मॅडम यांना मी नम्र विनंती करतोय की त्यांनी त्यांचं मनोगत तसंच ट्रस्ट का त्यांनी स्थापन केलेले आहे त्याबद्दल माहिती आम्हाला सर्व गावकरी मंडळांना देण्यात येईल. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सत्कारमूर्ती साधनाताई राऊत मॅडम, तसेच डॉक्टर कुट्टिया, डॉक्टर अश्विनी मॅडम, आदिवासी समाजसेवक निलेश जाधव साहेब, रोहिणी मॅडम, लवपाडा गावातील कार्यकर्ते सुनील डोंगरेकर साहेब आणि त्यांची टीम, तसेच दिनेश लाखात साहेब आणि जमलेल्या माझ्या आदिवासी गावकरी बंधू भगिनींना. सदर ट्रस्टची स्थापना करण्यामागील उद्देश माझा असा आहे, आजपर्यंत आदिवासी समाजाचा विकास जेवढा व्हायला पाहिजे तेवढा अजूनपर्यंत झालेला नाही आहे. म्हणून मी जीवनज्योती ट्रस्टची स्थापना केली आहे आणि आपल्या ट्रस्ट मार्फत गोरगरीब जनतेपर्यंत त्यांची कशी काय सेवा करता येईल, त्यांना आरोग्याविषयी कसं काय माहिती देता येईल, तसेच तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी माझ्या परीने जी काही मदत मला करता येईल, तसेच विधवा बायका आहेत त्यांचे भरपूर प्रॉब्लेम्स असतात, ते माझ्या परीने मी कसे ते सोडवता येईल हा प्रयत्न मी करणार आहे. मी माझ्या
लेवलला जाऊन जेवढी तुमच्यासाठी मदत करता येईल तेवढी मदत करायचा प्रयत्न करणार आहे. फक्त मला तुमचा सपोर्ट लागेल. जेव्हाही कधी मला तुमचा सपोर्ट लागेल तेव्हा तुम्ही सपोर्ट द्यायचा. लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचे अफवा निर्माण करायचे नाही. आपल्या प्रत्येकाची आपण आरोग्याची काळजी घ्यायची. शेवटपर्यंत कुठल्याही वेळेला थांबायचं नाही की बाबा चल थोडासा ताप आहे मी अंगावर काढते, छोटा मोठा आजार आहे असं न करता आपण वेळीच काही उपचार घेतले तर लवकरात लवकर तो आजार आपल्याला बरा करता येतो. तर आरोग्याच्या हेतूने तुम्हाला कधी काही मदत लागली तर मी माझ्या परीने, आता मी बंगले हॉस्पिटलला नर्स आहे, मी माझ्या परीने जे काही तुम्हाला मदत करता येईल ती मी मदत करायचा प्रयत्न करणार. तर हा माझा हेतू आहे थोडक्यात. आणि आज मला आनंद होतो की आज म्हणजे काल मला माहिती पडलं की या ठिकाणी पहिल्यांदाच एखादी कॅम्पचं आयोजन होत आहे. मला अतिशय आनंद होतो की माझ्याही कॅम्पचा पहिला दिवस आहे. इथून मी शुभमुहूर्तामध्ये घेऊन इथे माझी मुहूर्तमेढ होत आहे. खूप आनंद होतोय. आणि अशाच प्रकारे तुम्ही मला नेहमी सपोर्ट करा, मदत करा. आणि तुमच्याही मदतीला कधी मी जेव्हाही कधी तुम्हाला गरज लागेल तेव्हा तुम्ही मला सांगायला या. माझ्या परीने मी प्रयत्न करीन. आणि मी माझे 2 शब्द बोलून प्रथम तरी मॅडमचे आभार मानते कारण त्यांनी इतकी मोठी जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली. आणि तुमच्या या पाड्यात प्रथमतः त्यांनी इथे स्थापना केल्याबद्दल त्यांना पण तुम्ही सहकार्य करा. आणि दुसरं म्हणजे एक आता आपलं करोनाचं चाललंय, प्रत्येकाने आपलं प्रथम घर स्वच्छ करा. आजूबाजूचा परिसर स्वच्छ कराच, पण प्रथम घरातलं स्वच्छता राखा, तरच आपली मुलं बाळ सगळी ठीक राहतील. दुसरं म्हणजे म्हाताऱ्या लोकांचं म्हणजे जे आजी आहेत त्यांचे आणि लहान मुलांचे जास्त जपून हे करा. आणि जे काही मदत जी तुम्हाला लागेल ती वेलंकीना मॅडम मी पण आहे, तुम्हाला जे काही हॉस्पिटलचं कसलंही अडचण आली ती आमच्यापर्यंत पोहोचली तरी आम्ही तुम्हाला मदत करू. कोणत्याही अडचणीत आम्ही तुमची मदत करायला आम्ही तयार आहोत. Thank you.